एक इथे पार्सल छोटंसं पॅकेट घेऊन येताना बघितलं, याच्यावरनं तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेल, बरोबर? तर पुढच्या कार्यक्रमाकडे आपण बोलूया. कथाकाव्यांमध्ये याचा अजूनपर्यंत संचार होता. सॅमसोनाईटच्या दुनियेमध्ये रमलेला हा आपला साथी साहित्याच्या या पंढरीमध्ये अहो सदैवच असतो ना आपल्या भोवती. म्हणजे आता मी या मंचावर आमंत्रित करते आपल्यामधल्या ज्यांच्या निवेदनासाठी आपण अगदी उत्सुक असतो कायम, असे आपले सगळ्यांचे लाडके अवतीभवती अर्थातच अविनाश गडवे सर. आता त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी मी सरांना स्टेजवर आमंत्रित करते. त्यांच्याबरोबरच अनंत मिसे सर, अपर्णाताई, अनंत जोशी, उमेश पागे, कृष्णा दिवटे सर, प्रकाश पिटकर, श्रेया राजवाडे, सचिन केळकर आणि संध्या साठे जोशी. मान्यवरांनी कृपया स्टेजवर यावं. अविनाश गडवे यांच्या येलो सिंधू या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि त्याला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. अविनाश सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. दोन कविता संग्रह, दोन कथासंग्रह, एक व्यावसायिक पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. यावेळी इच्छा होती की काहीतरी वेगळं लिहावं आणि त्यातूनच जवळपास 3.5 वर्षाच्या उपक्रमानंतर 180 पानं लिहिल्या गेली. कारण कादंबरी लिहिणं खरंच अवघड असतं हे याच्यावरून मला कळलेलं आहे. बट इट्स ओके. खूप थ्रिलिंग कादंबरी आहे आणि या प्रकाशनाला प्रकाश पिटकरांसारखे स्टोरी टेलर आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. सर, तुमचे आभार. सोबतच माझे मामा मामी इथे आहेत, अनंत मिसे, अपर्णा मिसे, सचिन सर, श्रेया, संध्याताई, पांडे सर आणि कृष्णा दिवटे सर या प्रकाशनाला लाभले. सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. अगदी थोडक्यात या पुस्तकाविषयी सांगतो. पुस्तक हे एक हेरगिरी कथा आहे. आजकाल आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे की युद्ध हे सीमेवर आणि सैनिकांद्वारे लढल्या जात नाही, तर ते बरेचदा अशा काही गोष्टींचा वापर केला जातो की सैनिकांशिवाय आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. आपल्या देशाला कायम 2 शत्रू लाभलेले आहेत, एक चीन आणि एक पाकिस्तान. तर दोघंही मिळून असा एक प्लॉट करतात की भारतासाठी म्हणून जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करायची. बरं, ही शस्त्रास्त्रे ते चीन किंवा पाकिस्तानात बनवत नाही, तर मॉरिशस आणि मादागास्करपासून जवळपास 250 समुद्री नॉटिकल दूर अशा निरी बे बेटावर, जे निर्मनुष्य आहे, जिथे अजूनपर्यंत इंटरनेट पोहोचलेलं नाही आहे, अशा ठिकाणी या जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती होत असते. आणि त्याचवेळी मॉरिशसमध्ये एक जागतिक रसायनशास्त्र परिषद भरते, ज्याला साऱ्या जगातले शास्त्रज्ञ गोळा होणार असतात. त्याचवेळी असं डिसाईड होतं की पाकिस्तानमधलेही 2 शास्त्रज्ञ तिथे जातील, तिथे काम करत असणाऱ्या चीनी शास्त्रज्ञांना भेटतील आणि त्यांच्याकडनं हे तंत्रज्ञान, ते कसं वापरायचं, ते कसं जपायचं, याचं प्रशिक्षण घेतील. ही कुणकुण जेव्हा रॉला लागते त्यावेळी रॉ आपल्या
एका धुरंधर हेराला तिथे पाठवतं. पण त्याच वेळी त्या रसायनशास्त्र परिषदेत गेलेल्या आपल्या इथल्या ज्या रसायनतज्ज्ञ संशोधिका असतात त्यांचंही अपहरण होतं. आणि त्यामुळे एक थ्रिलर कथा रंगत जाते. पुढे काय होतं, ते कुठल्या कुठल्या अग्निदिव्यातून जातात, कशा प्रकारे मृत्यूशी सामना करतात, हे सगळं या पुस्तकात वाचायला तुम्हाला मनापासून आवडेल. फक्त जाताना एकच सांगावंसं वाटतं की हेरांचं हे जग खूप सोपं नसतं. आपल्याला एक दिवस ऑफिसमध्ये लेटमार्क मिळाला किंवा अर्ध्या दिवसाचा पगार कापला तर खूप वाईट वाटतं. आणि जिथे ज्यांना आयुष्याचीच शाश्वती नाही आहे, अगदी मृत्यू आला तर देशाची जमीन पण मिळेल की नाही हेही माहिती नाही आहे, जे कोणी होते की नाही होते याची खबर पण जगाला नाही आहे, त्यांच्या देशाला नाही आहे, कुटुंबाला नाही आहे, अशी हजारो लाखो लोक आज संपूर्ण जगात काम करतात, अनोळखी होऊन वावरतात म्हणून देश सुरक्षित असतो. त्या सर्व हेरांना ही माझ्याकडनं सन्मानाची पावती आहे की आम्ही एक देश म्हणून, तुमची नावं माहिती नसेल, तुमचं कर्तृत्व माहिती नसेल, तुमचा पराक्रम कदाचित आमच्यापर्यंत पोहोचला नसेल, एक कुणीतरी डोवाल ज्यांची ओळख मी माझ्या पुस्तक परिचयातनं पण करून दिलेली होती, त्यांचं आपल्याला माहिती आहे आज आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पण अशी फार थोडी माणसं असतात की जी नावारूपाला येतात. अदरवाईज ही सारी अनामिक योद्धे आहेत की ज्यांना कुठलं पुरस्कार मिळत नाही, कुठलं पद मिळत नाही, देशाची जमीन मिळत नाही, आणि तरी फक्त देशासाठी कुर्बान व्हायला ती एका पायावर तयार असतात. तर अशा वीरांवर हे पुस्तक आहे. तुम्ही वाचलं तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक वाचणं म्हणजेच त्या सगळ्या वीरांसाठी एक मनापासून दिलेली पावती आहे म्हणा, किंवा जे याच्यात शहीद झाले त्यांच्यासाठी ही श्रद्धांजली आहे म्हणा. त्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक जरूर वाचावं अशी मनापासून अपेक्षा आहे. कादंबरी किती जमली किती नाही ते तुम्ही सांगायचं आहे, पण माझा मुळापासून प्रयत्न हा होता की अशा काही योद्ध्यांसाठी लिहावं आपण की ज्यांची आपल्याला ओळखसुद्धा नाही आहे. कारण मी मागे एकच मिनटं फक्त एका पुस्तकाचा परिचय दिलेला होता की तो खूप सारी वर्ष अनामिक अवस्थेमध्ये पाकिस्तानच्या जेलमध्ये सडत राहिलं, आणि खूप वर्षानंतर जेव्हा कैदी आदानप्रदान योजनेअंतर्गत त्याची सुटका होते तर त्याला सीमेवरून घरापर्यंत जायला गाडीसुद्धा मिळत नाही, देश ओळख देत नाही, त्याच्या कुटुंबाने अत्यंत हाल अपेष्टित दिवस काढलेले असतात. तो पंतप्रधानांना भेटायची वेळ मागतो तर या देशाचे पंतप्रधान त्याला भेटायला वेळ देत नाही, आणि जेव्हा तो भेटतो तेव्हा त्याला ते सांगतात तू असं काय मोठं काम केलं, सारे हेच करतात. त्याचं शेवटलं वाक्य त्या पुस्तकात होतं. त्यांनी अक्षरशः देशाच्या पंतप्रधानांच्या नावासहित लिहिलं. मोरारजी देसाई त्यावेळी पंतप्रधान होते. तो म्हणतो माझ्या हातात त्यावेळी जर रिव्हॉल्वर असतं आणि ते लोडेड असतं तर मी सगळ्याच्या सगळ्या गोळ्या तिथे त्यांच्यावर झाडल्या असत्या. कारण ज्यांनी आपल्या आयुष्याची एवढी वर्ष दिली, आपलं कुटुंब दिलं, सारं काही दिलं, आणि आज कसाबसा जीवावर उदार होऊन त्याला जर आपल्या देशात त्याची जमीन मिळाली तर त्याला मान सन्मान सोडा, देश साधी ओळखसुद्धा देत नाही. त्याच कथेवरून मला ही स्फूर्ती आली होती की आपण अशा काही योद्ध्यांबद्दल लिहावं. आणि त्याच्यातून हे येलो सिंधू हे हेरगिरी पुस्तकालय. येलो सिंधू या शब्दाचा थोडक्यात अर्थ, चीनमध्ये एक नदी आहे तिचं नाव आहे यांगत्से, त्याला येलो रिव्हर म्हणूनही ओळखतात, आणि पाकिस्तानमधली मोठी नदी सिंधू. तर त्या दोघांचं मिळून येलो सिंधू हा प्रोजेक्ट होता, आणि तो भारतीय हेरांनी कसा उद्ध्वस्त केला त्याची कथा म्हणजे येलो सिंधू आहे. धन्यवाद. याच्या पाठीमागे मला असं वाटतं त्याच्या वडिलांची प्रेरणा आहे. आज आमचे भाऊजी असते तर त्यांना खूप आनंद झाला असता या पुस्तक प्रकाशनामुळे. मी आवीचं अभिनंदन करतो. खरं कारण असं आहे की आवीचे जे वडील म्हणजे आमचे भाऊजी सेंट्रल ब्युरो ऑफ इंटेलिजन्समध्ये CBI ऑफिसर होते, आणि त्यांनी अनेक वर्ष काम केलं. कदाचित हीच प्रेरणा याचं पुस्तक लिहिण्यासाठी त्याला प्रेरणा दिली असेल. थँक्यू.